जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या, नाना पटोले यांची मागणी आहे। राज्य निवडणूक आयोग मुख्यमंत्री फडणवीस यांना आपण पत्र लिहिलं असल्याचं देखील या ठिकाणी पटोले म्हणतात। तर उठावानंतर आमची ही पहिलीच निवडणूक होती। 425 नगरसेवक शिंदेंच्या नेतृत्वात हे निवडून आले असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्रानं मान्य केलंय हेही सांगायला सामंत विसरले नाहीये। तसं कालच्या निवडणुकीमधनं मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुमारे 425 महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आले। मुंबईमध्ये उठाव केल्यानंतरची पहिली निवडणूक होती। आम्ही त्या ठिकाणी 29 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो। ठाणा पूर्णतः साहेबांच्या ताब्यामध्ये आली, कल्याण डोंबिवली ताब्यामध्ये आली। महायुतीच्या तर 25 पेक्षा जास्त महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये आलंय आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मोठ्या शहरांनी देखील मान्य केलंय। महाराष्ट्रात सांध्यापासून बांध्यापर्यंत फक्त देवाभाऊच असं वक्तव्य करतायत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी। लोक विकासाला मत टाकतात, लोक नेतृत्वावर विश्वास ठेवतात, हे मुंबईमध्ये दिसून आलंय। आणि म्हणून आज त्यांनी दैनिक सामनामध्ये जो आग्रहलेख लिहिला त्यातही त्यांनी परत आपले बोट मांडण्याचं काम केलेलं आहे। मला वाटतं की संजय राऊतांनी राजकारणामधला सवती मत्सर बंद केला पाहिजे, सकारात्मक राजकारण केलं पाहिजे आणि आता तरी मान्य करा जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे। मला तर असं वाटतं की ते जनमताचा कौल मान्य करत नाहीत, याचा अर्थ संजय राऊत मुंबईकरांसह राज्यातल्या मतदारांचा अपमान करतात हे नक्की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।